राम राम मंडळी, आज आपण चाललोय अलेक्झांड्रियाला. हे शहरच मुळात अलेक्झांडरनं वसवलेलं आहे. The main course will be ready for you as well. So, for the vegetarian side, when I आजच्या या ग्रुप टूरमधील पहिले ठिकाण आहे कॉम अल शोकपा. हे एक असंख्य थडग्यांचे एकत्रित समाधी स्थान आहे. सुमारे 100 फूट खोल जमिनीच्या आतमध्ये असंख्य चेंबर्स काढलेली आहेत. अलेक्झांडरने आक्रमण करून इजिप्त देश गिळंकृत केल्यानंतर इथल्या स्थानिक रहिवाशांना त्यांचे रीतिरिवाज असे भूमी अंतर्गत करावे लागत. ख्रिश्चन लोकांनी इजिप्त व्यापल्यानंतर याच जागेचा वापर धर्मांतरणासाठी केला जात असे. या ऐतिहासिक वारसा स्थळामध्ये रोमन, ग्रीक, इजिप्शियन आणि ख्रिश्चन अशा सर्व संस्कृतींचा मिलाप दिसून येतो. इथे भूमी अंतर्गत एकात एक अशा असंख्य खोल्या आणि भुयारी मार्ग आहेत. त्यातल्या प्रत्येक चेंबर्समध्ये साधारणपणे 30-40 ममीज सापडले आहेत. इथे भिंतीवर कोरलेल्या देवतांमध्ये गोमाता, सूर्यदेवता तसेच नागदेवता आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात. इजिप्शियन लोकांच्या देवदेवता रोमन लोकांनी पुढे तशा स्वीकारल्या असे गाईड सांगत होता. आता आपण आलोय नव्या ठिकाणी पॉम्पे पिलर बघायला. हा एक रोमन काळातील विजयस्तंभ आहे. सम्राट डायक्लेटियनच्या सन्मानार्थ इसवी सनाच्या 3ऱ्या शतकात याची उभारणी केली गेली. 88 फूट उंचीचा हा स्तंभ रोमन सेनापती पॉम्पे याच्या स्मरणार्थ बांधला गेला असेही काही जण म्हणतात. आजूबाजूला पडलेले भग्नावशेष हे सेरापियम मंदिराचे असून त्याचाच आज स्तंभ होता असे काही जण म्हणतात. पूर्वी याच्यावर सम्राट डायक्लेटियनचा पुतळा बसवण्यात आला होता. तसेच इथला हा स्फिंक्स नंतर इथं आणून ठेवला आहे असे काही जण म्हणतात. पिलरच्या खाली भिंतीवर तशी माहिती कोरली आहे. अलेक्झांड्रियाच्या रस्त्यावरून या 100 वर्षाहून जुन्या ट्राम धावत असतात. आता आपण आलोय रोमन ॲम्फीथिएटर पाहायला. रोमन आक्रमणानंतर इजिप्तमध्ये करमणुकीचे साधन म्हणून हे थिएटर बांधण्यात आले. या बंदिस्त नाट्यगृहामध्ये संगीत नाटक जसे ऑपेरा किंवा काव्यवाचनाचे कार्यक्रम होत असत. या थिएटरच्या एका बाजूला विला ऑफ बर्ड्स म्हणून एक श्रीमंत माणसाची हवेली आहे. पक्ष्यांची आवड असलेल्या या धनिकाने आपल्या घरात मोझॅक पद्धतीने पक्ष्यांची चित्रे रेखाटली होती. तिथून पुढचा हा रस्ता हमामखान्यात अर्थात रोमन लोकांच्या सार्वजनिक स्नानगृहाकडे जातो. या स्नानगृहात गरम आणि गार पाण्याची वेगवेगळी सोय होती. आता आपण या ॲम्फीथिएटरच्या मुख्य नाट्यगृहातच पोचलो आहोत. अर्धवर्तुळाकार रचना असलेल्या या नाट्यगृहात संगमरवरी बैठक व्यवस्था आहे. मूर्तिभंजकाने पाडून टाकल्यामुळे आता तिथे केवळ दगडविटांचे ढीगच उरलेत. चौकातील नौदल सैनिकांच्या स्मारकापुढे एक फोटो स्टॉप घेऊन आम्ही किल्ला बघायला चाललोय. हा भुईकोट किल्ला कैतबे नावाच्या सुलतानानं बांधला, त्यामुळे त्याला कैतबे फोर्ट असे म्हणतात. या किल्ल्याच्या जागेवर अगोदर अलेक्झांडरने बांधलेला लाईट हाऊस होता. ते लाईट हाऊस त्या काळात जागतिक आश्चर्यात गणले जाई. सुलतानी राजवटीच्या काळात याचे रोमन स्वरूप बदलून त्याला इस्लामिक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस ते लाईट हाऊस पूर्णपणे नष्ट झाले. परंतु या लाईट हाऊसवरून प्रेरित होऊन पुढे इस्लामिक परंपरेत मिनार बांधण्याची परंपरा सुरू झाली. लाईट हाऊसच्या मूळ जागेवर प्रथमतः ही मशीद उभारण्यात आली. त्यानंतर सुलतानाने याचे सामरिक महत्त्व ओळखून इथे भुईकोट किल्ला बांधला.
अलेक्झांड्रिया हे भूमध्य सागरातील प्रमुख बंदर गणले जाते. आशिया खंडातून युरोपमध्ये थेट व्यापार करण्यासाठी जो खुष्कीचा मार्ग आहे, सुएझचा कालवा, त्याच्यावर ताबा मिळवण्यासाठी इंग्रजांनी हा किल्ला उद्ध्वस्त केला. 19व्या शतकात महम्मद अली पाशा याने हा पुन्हा बांधला. दुपारचे 2 वाजलेत आणि आता आम्ही लंचसाठी रोमनकालीन हॉटेलमध्ये आलोय. हॉटेलचा ॲम्बियन्स खूपच भारी आणि ऑथेंटिक आहे. आमच्यासाठी इथे खास इजिप्शियन शाकाहारी पदार्थ सर्व केले गेले. लंचनंतर आम्ही येथील प्रसिद्ध अलेक्झांड्रिया लायब्ररीला भेट दिली. सुमारे 3000 वर्षापूर्वीचे हे ग्रंथालय असून इथे ज्ञान आणि संस्कृतीचे हे प्रमुख केंद्र आहे. आपल्या इजिप्तायन सहलीच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत कैरो शहर. तोपर्यंत बाय बाय.